अध्याय 36 वचन 2. सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, परमेश्वराचा आनंदाने जयघोष करा. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या रहस्यात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैवेने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. हे प्रभो परमेश्वरा, स्वर्गीय राजा, सर्व समर्थ देवपित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्य म्हणतो, तुला भजतो, तुझा गौरव करतो. तुझ्या महान वैभवाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, एकुलत्या पुत्रा, हे प्रभू परमेश्वरा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाची पापे दूर करणाऱ्या तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या तू आमची प्रार्थना कर. हे देवपित्याच्या उजवीकडे बसणाऱ्या तू आम्हावर दया कर. कारण हे येशू ख्रिस्ता, देवपित्याच्या ऐश्वर्यात पवित्र आत्म्यासह तूच एकटा पवित्र, तूच एकटा प्रभू, तूच एकटा परमोच्च आहेस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझा सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. पहिले वाचन राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्या देवाचा पवित्र माणूस आहे, त्याला तेथे विश्रांती घेऊन दे. एक दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याचा आग्रह करून जीवाव्यास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवाव्यास उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या रस्त्याने जातो. हा कोणी देवाला पवित्र माणूस आहे असे मला दिसतो. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिथ्याच ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा तो त्या खोलीत उतरत जाईल. एक दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, तिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हणले,
तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल, तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानुपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील. स्वर्गातून तुझी सत्यता तूच स्थापित आहेस. प्रतिसाद. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. ज्या लोकांना उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. तुझ्या न्यायपरायणतेने त्याची उन्नती होते. प्रतिसाद. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या प्रसादाने आमच्या उत्कर्ष होत राहील. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे. आमचा राजाही इस्रायलच्या प्रभूच्या पवित्र आहे. प्रतिसाद. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. दुसरे वाचन. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपण नवीन प्रकाराच्या जीवनात चालावे म्हणून स्नानसंस्काराद्वारे ख्रिस्ताबरोबर उरले गेलो आहोत. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्याने त्याला मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरलो गेलो. त्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्या बरोबर जिवंत राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेल्या ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जय घोष. हालेलुया हालेलुया. हे प्रभू, तुझ्या पत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मतईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझ्या बरोबर असो. अध्याय 10 वचन 37 ते 42. शुभवर्तमानाचा सारांश आहे, जो आपला क्रूस उचलून घेत नाही तो मला योग्य नाही. येशू आपल्या 12 शिष्यांना पुढील प्रमाणे बोध करीत होता. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.
आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्या करता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे फळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास सांगतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे, आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाला, कुमारी मरेपासून जन्मला, पौंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढविले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मिल्यातून उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देवी त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठायी आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आता आपण परमेश्वराकडे याचना करूया. ज्यांनी देवाला आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे त्यांना त्यांच्या वचनांशी एकनिष्ठ राहण्यासाठी परमेश्वराने सहाय्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. राष्ट्रांमध्ये शांती नांदावी. परमेश्वराने या जगातून हिंसेचे उच्चाटन करावे आणि स्वइच्छेने आम्ही त्याची सेवा करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. अशक्तपणा आणि एकांतवास यामुळे दुःख सहन करणाऱ्या वृद्ध लोकांना आम्ही आमच्या प्रेमाने सबळ करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. येथे जमलेल्या आपण सर्वांनी देवाने दिलेल्या देणग्यांचा योग्य ते वापर करावयास शिकावे. त्याद्वारे आम्ही त्याच्या सहवासाचा अनुभव घ्यावा आणि त्याने दिलेल्या सार्वकालिक वरदानांचा आम्हाला लाभ व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आता आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्यांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो.
हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ हे आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. हे प्रभू परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतकरणाने आम्ही हे बलिदान तुला अर्पण करत आहोत. आमचा व आमच्या बलिदानाचा प्रसन्न होऊन स्वीकार कर. हे प्रभू, माझे अपराध धुवून टाक आणि मला पापमुक्त कर. प्रिय बंधू भगिनींनो, माझे आणि आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा आणि ते आम्ही लावले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वसती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. येशूला मेलेल्यातून उठवणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरला आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझा स्वामी, हे माझा देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु अम्ब्रोस आणि इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवी माता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तू कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व काळ सुरक्षित असावे. कारण राज्य आणि गौरव सदा सर्व काळ तुझ्यात आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरा कोपरा तू दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरा कोपरा तू दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरा कोपरा तू मला शांती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आपल्या पित्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या साह्याने व आपल्या मरणाद्वारे तू जगाला नवजीवन दिले आहे. आपले अपवित्र शरीर, आपले अतिपवित्र शरीर व रक्त याद्वारे तू मला माझ्या पापांपासून व सर्व वाईटांपासून मुक्त कर. मला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव आणि तुझ्यापासून मला कधी दूर जाऊ देऊ नकोस. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या आणि भावी जीवनात आमचे संरक्षण बनो. आमेन. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखात मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे. तुझ्या गायात मला लपवून घे. पासून माझ्या वियोग होऊ देऊ नकोस. तू शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. सर्व संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे.
संत योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 17 वचन 20 ते 21 मध्ये सांगितलेलं आहे, हे पित्या मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आपणामध्ये त्यांना एक कर, म्हणजे तू मला पाठविले आहेस हे जगाला कळेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने आम्हा सर्वांना पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.